ब्रेनसेतू अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने ब्रेनसेतू अकॅडमीतर्फे रॉयल गार्डन, कर्जत येथे भव्य शैक्षणिक सेमिनार व उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मेमरी किंग नरेंद्र सिंग यांनी विद्यार्थ्यांना ताणमुक्त शिक्षण, स्मार्ट स्टडी व अभ्यास लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले। आयोजक वीरेंद्र जाधव, विजय मोहिते आणि महेश खडे यांनी सांगितले की आजच्या स्पर्धात्मक काळात स्मरणशक्ती आणि एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली आहे। ब्रेनसेतू अकॅडमी विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता विकसित करण्यासाठी कार्यरत आहे। अकॅडमीमध्ये 4 ते 60 वयोगटासाठी मेमरी ट्रेनिंग, एकाग्रता वाढविणे, सार्वजनिक बोलणे आणि सर्जनशील विचारांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे। विशेष म्हणजे कर्जतकरांसाठी प्रवेश फी फक्त 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे। कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता झाली। सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं माझं। याच्याने कळतंय की स्त्री शक्ती मागे उभी राहणं किती गरजेचं आहे। तर मुलांनो, अभ्यासाचं ओझं कमी झालेलं आवडेल की तुम्हाला? आवाज नाही आला मला। आवडेल ना? बरोबर। अभ्यासाचं ओझं का बरं कमी होणं गरजेचं आहे? ओझं आपल्याला कमी तर करायचं आहे, पण ते का कमी करणं गरजेचं आहे याच्यावर आपण पालकांनी सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे। आत्ताचा काळ बदलत चाललाय। विज्ञान, तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण सगळे गुरफटत गेलो। आज आपल्याला थोडासा वेळ मिळाला, श्वास घेण्याअगोदर आपण मोबाईल आपल्या खिशातून काढतो। अरे मला वेळ मिळाला, आता जरा मोबाईल बघू दे। अशा काळामध्ये आपल्या मुलांना आपण शिक्षणाचं ओझं त्यांच्या पाठीवर जे देत आहोत की बाबा रे, रेस आहे, तुला जिंकणं गरजेचं आहे। रेसमध्ये पळतोय आपण, नंबर आला पाहिजे। पण तो नंबर येताना जे ओझं आपण आपल्या मुलांवर देतोय ते ओझं आपण त्यांना देण्याऐवजी जर त्यांच्या स्किलवरती आपण महत्त्व दिलं तर मला वाटतं एक चांगला मनुष्य घडण्यापासून ते म्हणजे ते चांगलं मनुष्य घडू शकतील। ह्या आजकालच्या विज्ञानाच्या जमान्यामध्ये उद्या एक छोट्याशा बटनावर तुम्हाला जगाची माहिती मिळते, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही जगातला कुठलेही प्रश्न विचारा तो AI तुम्हाला एका सेकंदात उत्तर देणार आहे। मग त्या AI ला चालवण्यासाठी जी स्किल पाहिजे ती स्किल आपल्या मुलांमध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे। ती स्किल आपण त्यांना शिकवणं गरजेचं आहे। पुढच्या येत्या काळामध्ये मुलांचे ते स्किलच त्यांना पुढे नेणार आहे। अदरवाईज जर फक्त अभ्यास 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 आणि अभ्यासाच्या रेसमध्येच आपण पळत राहिलो आणि स्किल जर मागे टाकलं तर मला वाटतं कम्प्युटर बनवणारी डोकीही कमी होतील आणि मग काळाची गरजही संपत जाईल। मग तुम्ही फक्त पाठांतर करत बसाल आणि अभ्यास करत बसाल। त्यामुळे आज ही वेळ आहे, जर पुढच्या येत्या जमान्यामध्ये जर आपल्याला खरंच आपलं अस्तित्व उभं करायचं असेल, आपल्या मुलांच्या स्किलवरती लक्ष द्या, त्यांच्या डेव्हलपमेंटवरती लक्ष द्या आणि त्याच्यासाठी ब्रेनसेतू अकॅडमीने असा एक संकल्प साधला आहे। आम्ही मुलं पॅरेंट्सची जी गरज आहे, मुलांची जी गरज आहे ते मी स्वतः एक पॅरेंट असल्यामुळे मी ओळखते आहे आणि मला असं वाटतं ती गरज ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। तो विचार आपल्या पॅरेंट्सचा आहे जो आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये आपण रोवला पाहिजे की बाबा हे स्किलवर लक्ष देऊ, तू जे काही करू शकतो त्याच्यावर तू लक्ष दे। ब्रेनसेतू अकॅडमीमध्ये तुमच्या अभ्यासाचं ओझं त्याच पद्धतीने आम्ही करणार आहोत, ज्याच्यामध्ये मुलांना वाटेल अरे हा संडे कधी येतो आणि मी क्लासला कधी जातो, अरे मला त्या क्लासमधल्या त्या टीचरला भेटायचं आहे कारण मला
म्हणजे 4 वर्षाच्या मुलांपासून 3 वर्षाच्या मुलांपासून त्यांचं कोडिंग झालं, पण ते थोडे मोठे झाले त्यांना ॲबॅकस आलं, ज्याच्यामध्ये त्यांना मॅथ खूप इझी जातं. त्यानंतर बेसिक मॅथ झालं. या सगळ्यांसोबत आमचं जे मेमरी सायन्स टेक्निक आहे ते टेक्निक मुलांना हे शिकवणार आहे की बाबा रे तुम्हाला कुठल्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमचा पूर्ण धडा तुमच्या डोक्यात फिक्स होणार आहे. मग तुम्ही तर 4 वर्षाने जरी विचारलं की बाबा ह्या धड्यातला हा प्रश्नाचं उत्तर काय किंवा एखाद्या गोष्टीचं इन्व्हेन्शन कोणी केलं हे तुम्ही 4 वर्षाने झोपेतून उठून जरी विचारलं तरी त्या मुलांना ते लक्षात राहणार. आपल्याला त्यांचा ब्रेन हा असा डेव्हलप करायचा आहे की तो कालांतराने चालला पाहिजे. आमचे मध्ये सर मित्र सरांनी आपल्याला विजय सरांनी सांगितलं की ज्या गोष्टींचा आपण उपयोग जास्त करत नाही ती गोष्ट काळानंतर ती कमी होत जाते. त्याच्यामुळे आपले ब्रेन ऍक्टिव्ह ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि आमचा अकॅडमीच्या नावाप्रमाणे हा असा एक हेतू असणार आहे ज्याच्यामध्ये मुलं आपल्या ब्रेनशी स्वतःशी कनेक्ट होणार आहे, ना ते कॅल्क्युलेटर ना कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार आहे. हल्ली आम्हाला एक छोटासा कुठला तरी भागाकार गुन्हाकार एवढे आम्ही लगेच कॅल्सी काढतो मोबाईलमधून, बरोबर की नाही? मला वाटतं झोपले. अरे ते झोपले का मुलं? बरोबर ना? आपण लगेच कॅल्सी काढतो, मोबाईल शोधतो, पण नाही. हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहेत, हुशार आहेत. त्यांना अगदी मॅथ तर त्यांच्यासाठी बोललं, त्यांना जर करेक्ट टेक्निक शिकवण्यात आलं तर अवघ्या 3 सेकंदामध्ये सुद्धा ते मोठ्या गणिताची उत्तरं देऊ शकतात. हे आपण बघितलेलं आहे. याचमुळे आम्ही सर्वप्रथम कर्जतमध्ये येण्याचं कारण हे आमचं मूळ इथे बांधलं गेलेलं आहे. माझं सासर जरी हे असलं तरी शेवटी हे पहिले माझं घर आहे आणि यांच्यासाठी पहिले आम्हाला काय करायचं. आम्ही सगळे जिल्हा परिषद मधून शिकून वरती आलेले मुलं आहोत. आम्हाला चांगल्या पॅरेंट्सचा हात मिळाला ज्यांनी आज आम्हाला घडवलं. त्याच पद्धतीने ही अकॅडमी तुम्हा पॅरेंट्सला मदत करणार आहे आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याला. त्याच्यामुळे येत्या याच्यामध्ये जेव्हा आपल्याला नरेंद्र सर ह्या गोष्टीचं पूर्ण डिटेलमध्ये देतील तेव्हा नक्कीच आपली मुलं सगळे एन्जॉय करणार आहे. त्याच्यामुळे आपण नरेंद्र सरांची भेट करणार आहोत. त्याप्रथम मी मॅडमला हे करेन की आपल्या प्रमुख पाहुण्यांवर धन्यवाद. मेमोरी किंग मुझे बोला जाता है. मेमोरी किंग क्या होता है और मेमोरी किंग या क्वीन बेसिकली मैं बच्चों को बनाता हूँ. ढेर सारे बच्चों को उनकी मेमोरी को मैंने डेवलप किया है. मेमोरी साइंस की उनको ट्रेनिंग दी है, लेकिन बेसिकली मेमोरी काम का आती है उसके बारे में छोटा सा इंट्रोडक्शन देना चाहूँगा. मेरे 2 सवाल रहेंगे पहले यहाँ. पहला सवाल रहेगा बच्चों से, बच्चे मुझे आंसर देंगे. देन मेरा सवाल रहेगा जितने भी पेरेंट्स यहाँ पे बैठे हैं उन पेरेंट्स के साथ. सबसे पहले बच्चों से सवाल, कितने बच्चों को मोबाइल चलाना पसंद है? हाथ ऊपर करो ईमानदारी से, ईमानदारी से. सारे बच्चों के हाथ ऊपर, सारे बच्चों के. अब एक और सवाल बच्चों से, कितने बच्चों ने मोबाइल चलाने का कोर्स सीखा? नहीं सीखा ना कोर्स, लेकिन फिर भी हमारा बच्चा हमसे सुपर इंटेलिजेंट है. तो मोबाइल में खराबी भी हो जाती है ना, मम्मी देखना बेटा मोबाइल में खराबी होगी, थोड़ा सही कर देना. तो दोस्तों आज के जो स्टूडेंट्स है ये इंटेलिजेंट है. अब दूसरा सवाल पेरेंट्स से. जितने भी पेरेंट्स यहाँ पे बैठे दोस्तों, कितने पेरेंट्स को ऐसा लगता है कि आपके बच्चों के कंधों के ऊपर ये जो बैग, ये बैग नहीं एक बोझ है. क्योंकि बच्चे का वजन है 15 किलो 20 किलो, लेकिन उसके बैग के ऊपर, उसकी पीठ के ऊपर जो बैग होता है वो होता है 7 किलो 8 किलो. कितने पेरेंट्स को लगता है एक बोझ? कितने पेरेंट्स को लगता है? सबको लगता है ना. चलो तो इसलिए आपके नहीं, इंडिया के हर पेरेंट्स की परेशानी है कि हमारा बच्चा सुबह उठता है, उसके कंधों के ऊपर हम भारी भरकम बैग डाल देते हैं, जब बच्चा शाम को वापस आता है और वापस इस बैग को कैरी करता है. दोस्तों आज मैं आप सारे पेरेंट्स और बच्चों को बैगलेस बनाने हैं. बैगलेस का मतलब बैग खत्म नहीं होगा, बच्चों खुश मत होना कि
कि कल से बैग लेके नहीं जाना, किताबें नहीं होगी। दोस्तों अगर किताबें खत्म हो जाएगी, राइट, बैग खत्म हो जाएगा, तो नॉलेज कैसे बढ़ेगी? इस ब्रेन की नॉलेज के लिए या ब्रेन के डेवलपमेंट के लिए बुक्स का होना कंपलसरी। लेकिन आज इस प्रोग्राम के अंदर एक छोटा सा मेमोरी गेम से हम शुरुआत करेंगे, एक छोटा सा मैजिक जादू के साथ में इस प्रोग्राम की शुरुआत करेंगे, ताकि मेरा कॉन्सेप्ट बहुत अच्छे से आप लोगों तक पहुंच जाए और कम समय के अंदर इस प्रोग्राम को आप देख पाए। कितने बच्चों को जादू देखना पसंद है? मैजिक, जादू देखना सबको पसंद है? चलो बहुत बढ़िया। एक छोटा सा मैजिक आपके सामने करूंगा, उसके लिए मैं एक बार नीचे आना चाहूंगा, एक बार वर्ड पेड ओपन कर लीजिएगा। एक छोटा सा गेम खेलेंगे दोस्तों। इस गेम के अंदर आप सब लोग मेरे साथ पार्टिसिपेट करेंगे। एक मेमोरी को लेकर गेम खेलूंगा, मेमोरी, क्योंकि बात होगी याद करने की, मेमोराइजेशन की, और याद करने के अंदर सबसे बड़ी प्रॉब्लम आती है बच्चों को, राइट। तो आपको एक छोटा सा काम मेरे लिए करना है। मैम आपके पास में आएंगे, शुक्रिया मैम। आपको कोई भी 2 नंबर अपने दिमाग में सोच के रखने, कोई भी 2 नंबर, बच्चे भी बता सकते हैं, पेरेंट्स भी बता सकते हैं। आप अपने मोबाइल नंबर के आखिरी के 2 नंबर भी बता सकते हैं, राइट। उन नंबर्स को हम स्क्रीन के ऊपर यहाँ पे लिखेंगे और उस नंबर्स के साथ क्या मैं कुछ करूंगा बहुत जल्दी आपको पता चलेगा। एक बार इस पूरी स्क्रीन के ऊपर पहले बहुत सारे नंबर्स लिखेंगे, राइट। देन इन नंबर्स के साथ क्या एक्टिविटी होगी आप सब लोगों को पता चलेगी। दोस्तों उसके लिए मैम आपके पास में आएंगी, आप सबको अपना नाम और नाम के साथ साथ मुझे कोई भी 2 नंबर यहाँ पर बताने हैं, राइट। मैं प्लीज को चाहूंगा एक एक सभी पेरेंट्स के साथ आप जाए और कोई भी 2 डिजिट नंबर आप मुझे बताएं। चलिए प्लीज सबसे कोई भी 2 नंबर कौन बताना चाहते हैं? सभी लोग चलिए, सभी बच्चे से पूछ सकते हैं। चलो एक से ले लेते हैं हम यहाँ पे, किसको बताना है? यस, अपना नाम बताएं बेटा एंड नंबर। नंबर इज 6 7। ओके, थैंक यू। नेक्स्ट 6 7। ओके, अभी हम नेक्स्ट नेक्स्ट टाइम ले लेते हैं। 6 7 नेक्स्ट। ओके, देवश्री 23 22 23 2 and 3 next 23। ओके अभी और नेक्स्ट किसको बताना है? चलिए जल्दी से पूछिए। नेक्स्ट इज 6 7 2 3 नेक्स्ट तन्वी कोई 77। 77। थैंक यू। नेक्स्ट 7 and 7 अभी इस साइड जो है हम 7 7। पीछे यस, काव्या 94। काव्या 94। थैंक यू बेटा। नेक्स्ट 9 and 4 और किसे बताना है? 9 4। यस, नंबर इज मानस Yes, 34। 34। थैंक यू मानस। 3 and 4 34। चलिए और ट्राई ये भी कीजिए दोस्तों, अगर कोई नंबर लिखा जा चुका है ना, उसके अलावा कोई नंबर बताओ, क्योंकि जितने ज्यादा नंबर लेंगे उतना ही इस गेम को मैं आप लोगों के लिए मजेदार बनाऊंगा, राइट। चलिए 3 4 नेक्स्ट 3 and 4 एक बार आगे आएंगे। यस, सबसे 10 1 and 0 1 0। ओके नेक्स्ट 1 and 0 इस साइड का जो आगे 1 सगळीकडे and आपण फिरूया म्हणून मी 1 पुढे 0। जाते। एकच मिनिट। असं सांगेल, ब्रेन म्हणजे बुद्धी आणि तुमचं हृदय यांचा सुरेख संगम म्हणजे ब्रेन हृदय अकॅडमी। या कधी काय होतं, आपण बुद्धी असेल परंतु चांगलं हृदय नसेल तर आपलं आपण कार्य चांगलं होत नाही। तर ब्रेन, बुद्धी आणि हृदय यांचं जेव्हा संगम घडतं तेव्हा आपण ते जे कार्य आहे ते देवाचं कार्य असे गणलं जातं। तर याचा संगम जर आपण बालपणापासून आपल्या मुलांवरती, आपल्या जे मुलं असतील, छोटी असेल मोठी असेल, यांच्यावर जर आपण शाळेपासून किंवा एखाद्या अकॅडमीपासून आपण जर करत गेलो तर निश्चितच त्यांचा पुढील भविष्यासाठी फायदा होईल, या उद्देशाने हे माझं पाऊल। तसेच ही संकल्पना माझ्या डोक्यात आणणारे, ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये कशी आली तर माझे मार्गदर्शक असतील, माझे मामा असतील इथे बसलेले मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये जगत असताना मामाचा एक गुण फक्त माझ्या अंगी घेतला, तो म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा। आयुष्यामध्ये मामाने कधीही कोणाचं मला असं वाटत नाही की एक बॅगा तिथे ठेवला असेल, पण या गुणाचा माझ्या आयुष्यामध्ये जमण्यामागचा उद्देश हा आहे की आपली जी मुलं आहेत त्यांच्यावर जो अभ्यासाचा ताण वाढत चाललाय तर त्याच्या
धन्यवाद. उपस्थित व्यासपीठ, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी, माझे मित्र परिवार तसेच पत्रकार बंधू, आपण सर्वांना माझा नमस्कार. मी जास्त बोलणार नाही, मी तर एवढंच होतो की गेले 12 वर्ष मुलांमध्ये काउन्सिलिंग करतो मुलांची, आणि माझ्या असं लक्षात आलं की दप्तराच्या ओझ्यापेक्षा मुलांच्या मनावरचं ओझं वाढत चाललेलं आहे. तर हा विचाराने मी यावर काम करत होतो, आणि अचानक माझ्यासमोर वीरेंद्र जाधव सर, विजय पटेल सर यांनी ब्रेन सेतू अकॅडमी यामध्ये मेमरी टेक्निक नावाचा विषय माझ्याकडे मांडला, आणि हा विषय मांडल्यानंतर मी त्यांना त्वरित म्हटलं की आपण ह्या विषयावरती समाजामध्ये गेलं पाहिजे, कारण मेमरी टेक्निक हा असा विषय आहे की त्यांनी दप्तराचं ओझं कमी होईल का हे मला माहिती नाही, परंतु मनाचं ओझं मात्र नक्कीच कमी होईल. आणि मनाचं ओझं कमी झाल्यानंतर मुलांचं जीवन आनंददायी नक्कीच बनेल, आणि तणावाचं व्यवस्थापन या माध्यमातून नक्कीच होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. मिडिल फिंगर, खास करके बच्चे, मिडिल फिंगर, पॉइंटर फिंगर, वेयर आर यू? मेरा नाम है निधि. एक बार आप लोग दोहरा सकते हैं? निधि. आवाज ही नहीं आई. निधि. इज इट इजी? निधि का मतलब होता है पैसा. तो अगली बार ये याद रहेगा या निधि याद रहेगी? करेक्ट. तो आप हंस रहे हैं तो मजा आ रहा है, राइट? और हंसी वैसे भी बहुत महंगी हो गई है, बीच बीच में आप लोग सब हंसते रहिएगा, राइट? सो द ऑब्जेक्टिव क्या सबसे कम था? हमारी नींव मजबूत है कि नहीं? हमारे बच्चों की नींव बहुत कमजोर है. आप में से कौन एग्री करता है? हाथ ऊपर उठाइए. हमारे बच्चों की अंग्रेजी की नींव कमजोर है. इधर दादाजी ने एग्री किया है. जोरदार तालियां दादाजी के लिए, जोरदार तालियां. Acceptance is very important. Strong language foundation. We'll go to the next slide. Can you please help me, Sameer? अभी ये मेरा एक छोटा सा इंट्रोडक्शन है. 20 साल हो गए इस इंडस्ट्री में. सऊदी अरेबिया, कतर, लंदन, अमेरिका, कैलिफोर्निया, नेम इट एंड आई वाज देयर. मेरे हस्बैंड एक IIT इंजीनियर है. इसके लिए मैं पूरी दुनिया में घूमती रही. सो एक इंटरनेशनल स्कूल, जर्मनी, स्कॉलिंग, सबके साथ काम किया, और मोर देन 5000 लेडीज को हमने ट्रेन किया, और 50,000 बच्चों को ट्रेन किया हुआ है. उसके लिए ताली तो बनती है, राइट? थोड़ा काम करते रहिए तो जरा आपका ध्यान एक तरफ बना रहेगा. विद दिस व्हेन आई वेंट टू लंदन, जब मैं लंदन गई तो वहाँ पे मैंने देखा बिना पेन पेपर के बच्चे पढ़ रहे हैं. ना किताबें हैं, ना पेंसिल है, कोई स्ट्रेस ही नहीं है. स्ट्रेस है ना पेंसिल और पेपर के साथ. फिर मैंने वहाँ से पढ़ाई करी, एंड आई डिड माई एकेडमिक्स फ्रॉम लंदन. लंदन से मैंने पढ़ाई करी, और आज वहाँ से जो पढ़ा हुआ है वहाँ से मैंने एक प्रोग्राम बनाया जिसका नाम है अल्फासोनिक फोनिक्स. सो 18 साल इसमें एक पेज, अभी हम आपको बुक्स दिखाएंगे, ये मेरे बेबीज जैसे हैं. सो आज वीरेंद्र जी का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि आज मैं ये प्रोग्राम आप तक लेके आ पाई. We'll go to the next slide, Sameer. Thank you for your help. Since I'm the founder, director
We'll go to the next slide, please. So ये जो जर्नी थी वो इतनी मज़ेदार थी. कभी मैं कतार जा रही हूँ, कभी सऊदी, फिर फाइनली आई सेटल्ड इन मुंबई. मुंबई अब हम लोगों की जो प्रेजेंस है वो 27 सिटीज़ और 9 स्टेट्स में है. फॉनिक्स की ज़रूरत क्यों पड़ी, उसके लिए मैं बुलाना चाहूँगी हमारी बिजनेस वुमेन साक्षी के लिए. जोरदार तालियाँ. शी इज़ अ टीचर ऑफ द इंट्रोडक्शन खुद देंगी. और कैसे हम अपने अंदर पैसा लगाएं. मकान, गाड़ी, ये सब हमारा नहीं है. हमारी अपनी पहचान बहुत सुंदर गायत्री मैम ने बोला है, वीरेंद्र सर ने बोला है, स्किल, कला, इससे हमारी पहचान है. एंड इसीलिए आई वाज वेरी इम्प्रेस्ड विद वीरेंद्र's विजन. सो साक्षी मैम विल जस्ट टॉक अबाउट व्हाट इज फॉनिक्स, बिकॉज मैंने सोचा अभी मेरी हिंदी बहुत हो गई, अभी मराठी की बारी है, राइट? सो साक्षी, ओवर टू यू. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. इथे सर्वजण जमलेलेच आहात, बरेच उत्सुक आहात. जसे आपले वीरेंद्र सर आणि गायत्री मॅडम तुम्हाला बरंच काही ब्रेन सेतूबद्दल खूप चांगली माहिती सांगितली आहे. तर ते तर खूप चांगलंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आता आपला जो आता सॉनिक फोनिक जो साऊंडचा जो हा प्रोग्राम आहे, ज्याच्या फाउंडर आपल्याला निधी सन्ना मॅडम आहे. माझा स्वतःचा मी तुम्हाला असा परिचय करून देणार आहे. माझं नाव आहे साक्षी आणि लोवाळे. मी एक टीचर आहे आणि बिझनेस वुमन पण आहे. तर जसं मी शिकवता मुलांना जेव्हा पाहिलं शाळेमध्ये की मुलं शिकताय, पण त्या शिकण्याचा मागचा हेतू किंवा अभ्यास कसं करणं, वाचन कसं करणं, घरात तर आपण साधारण वेळ मराठी बोलतो, त्याच्यामुळे काय होतं की मुलं ही मराठीत बोलतात आणि शाळेत इंग्लिश बोलत जातात, त्यांना ते डिफिकल्ट होऊन जातं. मुलांना काहीच समजत नाही की कसं लिखाण करायचं, रीडिंग स्किल काय आहे, रायटिंग स्किल काय आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, तो कसा आपण आत्मसात केला पाहिजे, त्याचा जो प्रोनाउन्स आहे ते त्याचा उच्चार कसा केला पाहिजे, ह्याचा सर्व जो अर्थ आहे तो या फॉनिक क्लासमध्ये आहे. आणि तो मी अशा प्रकारे आत्मसात केला. जेव्हा मी मुलांना शिकवताना, जेव्हा ह्या फॉनिकच्या थ्रू जेव्हा मी मुलांना शिकवत गेली, तेव्हा मुलांना त्याचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की जे मुलांना इंग्लिश कसं लिहायचं, कसं बोलायचं, ते साऊंड्स कोणते आहेत, त्या साऊंडच्या यातून मुलांच्या काय डिफिकल्टीज आहेत, हे सारे म्हणजे त्यांना जे प्रॉब्लेम्स क्रिएट होते, त्यांना समजत नव्हतं की हे कसं लिहायचं. एखाद्या टीचरने काही सांगितलं की स्पेलिंग बनव, तर मुलांना समजत नव्हतं की स्पेलिंग काय, म्हणजे त्याचा उच्चार कसा करायचा, त्याचे साऊंड काय आहे. तर हे साऊंडचं जे सर्व जे शिक्षण आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये या प्रोग्राममध्ये आपल्याला माहिती पडतं. ते तुम्हाला एक पुस्तकातून मी दाखवून देईल. पण त्याच्यामध्ये काय झालं की मुलं अलगदपणे हे सर्व शिक्षण व्यवस्थितपणे समजून घेतात आणि अशा प्रकारे मुलांच्या ज्या समस्या आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, की त्यांना मग हळूहळू स्वतः त्यांचे इंडिपेंडंट स्वतंत्रपणे ते वाचू शकतात की कसं वाचायचं, त्यातला तो शब्द कसे बनवायचे, हे मुलांना त्यांची स्वतः अभ्यास करायची आवड निर्माण होते आणि त्यांना एक अभ्यास करायचा. मुलांना तो कंटाळा येतो, काय तर मला इंग्लिशच येत नाही, आता मी शिकणारच नाही, म्हणजे मला काहीच समजत नाही, मी स्कूलमध्ये जातो आणि त्या टीचर बोलतात मला काही कळत नाही. ह्याचं मागचं जे कारण असं आहे की आपण घरामध्ये जे मातृभाषा बोलतो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, इंग्लिश ही काळाची गरज आहे. बरोबर आहे, मराठी मातृभाषा आहे आपली, तिथं आपल्याला बोलणं आहे, पण त्याच्याबरोबर इंग्लिश आता काळाची गरज असल्यामुळे त्याला आपल्याला प्रत्येकजण आपली गरजे परिस्थिती नसताना सुद्धा प्रत्येकजण आपल्या मुलांना कितीही जरी शिक्षण म्हणजे महाग जरी मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घालतात, पण मुलांमध्ये त्याचे वीक पॉईंट ते फाइंड आउट करत नाही. फक्त मुलांना म्हणायचं तुम्ही शिका, पण शिका म्हटल्यानंतर त्या मुलांना त्याला काय येत नाही, इंग्लिश का वाचत नाही, आणि मागचं रिझन काय आहे ते आपण फाइंड आउट करायला ते मागे पडतो. पण त्याच्याच मागचं रिझन जे काय आहे आपण शोधायचं आहे, त्या पुस्तकाच्या थ्रूमधून मुलांना आपण ते समजून द्यायचं. ओके, साक्षी ने आपको एक सारांश दे दिया. मराठी इज इजी, राइट? अभी हम लोगों का जो ये एक तरीका है, अभी गायत्री मैम और वीरेंद्र सर ने क्या बोला, ब्रिज. ब्रिज का क्या मतलब होता है? ब्रिज द गैप. स्कूल है, अच्छा करिकुलम है, अच्छी टीचर्स है, अच्छी बिल्डिंग है, बच्चा क्या बोल रहा है, आतंकवादी सकटली,
कुछ समझ में ही नहीं आ रहा है। क्यों? क्योंकि मैंने पहले टीचर थी। So what is happening in the class? They are not learning. So phonics helps children to understand English and then learn with brain setu. तो हम दोनों एक दूसरे को सपोर्ट करते हैं। स्पेलिंग कैसे लर्न करनी है, कैसे उसको समझना है, वो एक सबसे बड़ा चैलेंज है। क्यों? मराठी इंग्लिश है, इंग्लिश है यस, पंजाबी इंग्लिश है यस। तो हमारा देश इतना बड़ा है, हर तरह की इंग्लिश है। सो आज का जो इंट्रोडक्शन है, जस्ट टू टेक टू द नेक्स्ट स्लाइड, कि कैसे आई वर्क विद अर्ली ईयर्स फाउंडेशन। जब बच्चा 2 साल का होता है तभी हम उसको ओम भूर्भुवः स्वः, प्रेयर करना, ब्रश करना सिखाते ही नहीं सिखाते? हाथ ऊपर करिए। बट जब पढ़ाई की बात आती है तो दादी बोलती है अरे अब तो बच्चा बहुत छोटा है, बहू बहुत प्रेशर कर रही है। कौन कौन बोलता है ऐसे? मत बोलिए। 2 years is the right age for them to process language. Process बोले तो understand, decode. This is why I have worked, बहुत सारे awards मिले मेरे इस काम को सराहने के लिए। Going to the next slide please. ये सब थोड़ा मोड़ा मैंने काम किया है, लोगों ने उसको सराहा है कि दीदी मैम आप अच्छा काम कर रही है। अब आप गांव वाले स्कूल में जाइए, छोटी जगह में जाइए, तालुकास में जाइए, विलेजेस में जाइए। सो मुझे वीरेंद्र सर मिल गए हैं। You know, I'm here to collaborate with schools. Going to the next slide. I will just wrap this up and we'll go to the next slide. ये सब जो फैक्टर्स है मैंने अपने आपको बताई है, we'll just conclude. हमारा जो एक्सपीरियंस है और एग्जिस्टेंस है नाउ इन 7 cities, 5000 बच्चे और 27 cities इन चेन्नई। चेन्नई में हमने सबसे ज़्यादा बिजनेस किया है। अब हमारा जो टारगेट है वो महाराष्ट्र है। अभी आप लोग सपोर्ट करेंगे ब्रेन सेतु को? रेज योर हैंड्स, विल यू सपोर्ट ब्रेन सेतु एकेडमी? यस। आज का जो पर्पस था वो ये बताना कि अगर स्कूल में ही डालना नहीं, अच्छी शिक्षा और स्किल पे काम करना बहुत जरूरी है। तो जोरदार तालियां अपने लिए और बैकएंड टीम के लिए। थैंक यू सो मच समीर, यू आर हेल्पिंग ऑल द वे, and thank you so much Virendra once again. Gayatri, thank you so much.